महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आताच्या घडीची आलेली सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे शरद पवार यांनी एकाच दगडात सध्या 3 पक्षी गारद केले आहेत. अजितदादा पवार यांच्या पक्षाचे 3 राष्ट्रीय राज्य पातळीवरील नेते आता मात्र पक्षातून गारद झाल्याने शरद पवार यांना उगाचच देशाचे नेते म्हणत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मित्रांनो, सध्या अजितदादा पवार यांच्या मृत्यू प्रकरणी, घातपात प्रकरणी 3 बडे नेते रडारवरती असल्याची धक्कादायक माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. रुपाली ठोंबरे यांनी त्या नेत्यांची नावच सांगत आमच्या मधल्या फळीतील काही नेत्यांनी अजितदादाचा घात केलाय का असा संशय आल्याची धक्कादायक बातमी आता समोर येते आहे. रोहित पवार यांनी अतिशय सगळ्या प्रश्नांसह देशासमोर अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी घातपाताचा जणू काही उलगडाच केलाय अशी त्यांनी सगळ्यात मोठी नावांची यादीच आता समोर आणली आहे. रोहित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे काल झालेली सगळ्यात मोठी धक्कादायक पत्रकार परिषद ही देशाला वेगळ्या वळणावरती घेऊन जात आहे. रोहित पवार आपल्या दादांचे, आपल्या काकांचे अतिशय जवळचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या या संपूर्ण विधानाला आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट असेल यांच्याकडून आता दुजोरा मिळतोय. रोहित पवारांनी 3 महत्वाची नावं सांगितली आहेत, ज्या नावांवरती आता संशय येतोय. त्या नावांनीच दादांचा घातपात केलाय असं रोहित पवारांना स्पष्टपणे म्हणायचंय. मित्रांनो, नेमकी ती VSR कंपनी कोणाची आहे, त्या VSR कंपनीशी लागीबंध कोणाचे आहेत, त्या VSR कंपनीशी लागीबंध कोणाचे आहेत, कोणकोणते नेते आहेत ज्यांनी अजितदादांचा अपघात प्लॅन म्हणून घडून आणला, याच्या धक्कादायक खुलासे आता सगळ्यात समोर आणले आहेत. रोहित पवार यांचा संशय बळावला असून त्या संशयाला आता मात्र सुनेत्रा पवार असतील किंवा जय पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील दुजोरा दिला आहे. यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामुळे अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्यासमोर सोबत जाऊ नये अशी इच्छा असणारे नेते म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या नेत्यांपैकी काही नेते अगोदरच अजित पवारांना म्हणायचे की आपण एकत्र यायला नको. त्यामुळे अजित पवारांनी काही वेळा त्यांना बाजूला सारून आपलं एकत्रीकरणाची चर्चा शरद पवार यांच्या पक्षासमोर सुरू केली होती. मित्रांनो, त्यानंतर VSR कंपनीचे मालक, VSR कंपनीचे दोन्ही पायलट आणि ज्यांनी अजित पवारांचं विमान मुंबईतून बारामतीला पाठवलं, या सगळ्या 5 अशी नावं आहेत, जी नावं अजितदादा पवार यांच्या अपघाताला कारणीभूत आहेत. त्यांनीच अपघात घडवून आणला असा धक्कादायक खुलासा केला आहे. अजित पवार ज्या प्लेनमध्ये बसले होते, त्या अजित पवारांच्या प्लेनच्या पाठीमागच्या बाजूला मोठमोठे डिझेलचे, पेट्रोलचे कॅन भरून ठेवले होते. ते कॅन का भरून ठेवले होते? संपूर्ण विमानाचं डिझेल पूर्णपणे भरलं असताना ते कॅन भरून ठेवण्याची का आवश्यकता भासली, असा देखील सनसनीत सवाल रोहित पवार यांनी मांडला आहे. या सवालापाठीमागे अजित पवार या विमानामध्ये असताना तो अपघात घडवायचा होता. ते विमान अतिशय खूप वेळा बिघडलं असताना अजित पवारांना त्या विमानातून प्रवास का गेला, 3 वेळा पायलट का बदलण्यात आले, या सगळ्या समस्या, त्यानंतर मुंबई आणि मुंबईपर्यंत येतानाच्या सगळ्या प्रकारच्या CCTV कॅमेऱ्याचे फुटेज तुम्ही आम्हाला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत अजितदादांच्या या मृत्यू प्रकरणी आम्हाला कोणत्याही प्रकारचा उलगडा होणार नाही, असं देखील रोहित पवारांनी म्हटलं आहे. त्यानंतर देशाचे नेते असणारे नायडू, जे नागरी उड्डाण मंत्री आहेत, हवाई मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या सगळ्या सगळ्या प्रकरणाला अतिशय चांगल्या प्रकारे या प्रकरणाची चौकशी होणार नाही. तेव्हा नायडू यांचा राजीनामा घेणं आवश्यक आहे अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आता रोहित पवार हे म्हणत आहेत की जोपर्यंत अजितदादांच्या या मृत्यू प्रकरणाचा मी सखोल अभ्यास करून चौकशी समोर आणत नाही, उलगडा करत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही. त्यामुळे आता काही नेत्यांची देखील धाबे दणाणले आहेत, ज्या नेत्यांची नावं आता लवकरच पुढे येतील. काही लोकांनी देखील अजित पवारांचा अपघात घडवून आणला आहे असं रुपाली ठोंबरे यांनी आपलं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे संशय आता बळावतोय
काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यावरती. मात्र रोहित पवार अजूनही ती नावं सांगायला तयार नाहीत. जोपर्यंत आपल्याकडे सखोल पुरावे नाहीत तोपर्यंत कुणाचंही नाव घेणार नाही असं रोहित पवार यांनी जरी म्हटलं असलं तर देखील महाराष्ट्राच्या मनात वेगळी शंका, वेगळीच पाल चुकचुकायला लागली हे मात्र नक्की. मित्रांनो, राज्याचं आणि देशाचं राजकारण आता 100% शरद पवारांच्या, रोहित पवारांच्या पाठीमागे फिरतंय आणि रोहित पवारांनी ज्या प्रकारे प्रेझेंटेशन मांडलं आहे त्या प्रकारे रोहित पवारांना सबंध महाराष्ट्राचा सॅल्यूट असं म्हणावं लागेल. रोहित पवार यांनी अतिशय अभ्यास करत हे प्रकरण हाताळल्याची सध्या देशभर चर्चा सुरू आहे.